माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावलेली आहे। दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। मनमोहन सिंग यांची प्रकृती चिंताजनक असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। त्यांच्यावर त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती खालावलेली आहे, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे अशी देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे। दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांना दाखल करण्यात आलेला आहे। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावलेली आहे। दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। त्यांची दरम्यान प्रियंका गांधी देखील दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयामध्ये पोहोचल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचतेय। घडामोडींना सध्या वेग आल्याचं पाहायला मिळतं आहे। तिकडे सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी सध्या दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयात दाखल झालेले आहेत। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे। त्या ठिकाणी आता सोनिया गांधी, प्रियंका गांधी देखील पोहोचलेल्या आहेत। दरम्यान मनमोहन सिंग यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे अशी देखील सूत्रांची माहिती आहे। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। प्रियंका गांधी, सोनिया गांधी देखील एम्स रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या आहेत। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। उर्वशी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावल्याचं कळतं आहे। सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी देखील एम्स रुग्णालयात पोहोचल्यात, काय अधिकची माहिती? डॉक्टर सिंग यांच्या प्रकृतीबद्दल सध्या कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाहीये, पण ज्या प्रकाराने एक समजून येते सोर्सेस कडून ते हे की त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। डॉक्टरांचं एक विशेष पथक आहे जो त्यांची तपासणी करत आहे असं समजून येत आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे 2004 ते 2014 पर्यंत देशाचे पंतप्रधान होते आणि त्यांची आज संध्याकाळी 8च्या सुमारास प्रकृती बिघडल्यानंतर जे आहे त्यांना आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आलं आणि एम्स रुग्णालयात त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं। सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। सोनिया गांधी आता पोहोचणार आहेत, प्रियंका गांधी ऑलरेडी पोहोचले आहेत। त्यांना हे समजून येत आहे की त्यांना सडनली काहीतरी दुखायला लागलेलं, त्याच्यानंतर त्यांना एम्सच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये जे आहेत दाखल करण्यात आलं। अजून एम्स कडून काय पुढे एक अपडेट येत आहे, त्यांचा हेल्थ रिपोर्ट काय येत आहे याची वाट बघतायत, पण प्रकृती चिंताजनक असून म्हणूनच जी आहे सोनिया गांधी आता पोहोचतायत, म्हणून तिथे सिक्युरिटी पण वाढवली गेली आहे। प्रियंका गांधी ऑलरेडी एम्स हॉस्पिटलमध्ये पोहोचलेत असं समजून येत आहे। निश्चितच उर्वशी, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून खरं तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या प्रकृती संदर्भात देखील विविध बातम्या येत होत्या। त्यांना बरं वाटत नव्हतं। गेल्या काही दिवसांपासून त्यांचा त्रास देखील वाढलेला होता आणि त्यासाठीच त्यांना उपचारासाठी दाखल केलं होतं। हो, त्यांची प्रकृती बिघडलेली आणि म्हणूनच जे आहे त्यांना आता एम्स हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं। आता रिसेंटली पण लास्ट महिन्यात आपण बघितलेलं 90 वर्षाच्या माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना ऍडमिट केलं गेलं। आपण बघितलं तर डॉक्टर मनमोहन सिंग जे इकॉनॉमिक्स मध्ये खूप पुढे होते, त्यांना घेऊन खूप प्रेम होतं लोकांमध्ये आणि म्हणूनच स्पीडी रिकव्हरीचे मेसेजेस एक सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत। अशोक गेहलोत जे माजी मुख्यमंत्री होते राजस्थानचे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, त्यांनीही ट्विटरवर त्यांच्या स्पीडी रिकव्हरीच्या मेसेज टाकलेत। तसंच वेगवेगळ्या मोठ्या नेत्यांकडून पण त्यांच्या स्पीडी रिकव्हरीच्या मेसेजेस येत आहेत। 8 वाजता जे आहे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दुखायला लागलं, त्याच्यानंतर त्यांना इंटेन्सिव्ह केअर युनिट मध्ये जे आहे ते दाखल केलं गेलं आणि आता सध्या जे प्रकृती चिंताजनक आहे असं म्हटलं जात आहे। 2004 ते 2014 असं माजी ते पंतप्रधान होते भारत देशाचे आणि आज जेव्हा त्यांची चिंताजनक प्रकृती आहे त्यांना स्पीडी रिकव्हरीचे
गेट वेल सूनचे असे मेसेजेस पूर्ण सोशल मीडियावर पण दिसून येत आहेत. सध्या प्रियांका गांधी पोहोचलेत, काहीच वेळात सोनिया गांधी पण पोहोचणार आहेत आणि म्हणून एम्स हॉस्पिटलच्या बाहेर आपण एक सिक्युरिटी कव्हर सध्या बघतोय, कारण की सोनिया गांधी काहीच वेळात एम्स हॉस्पिटलला पोहोचणार. निश्चितच या सगळ्याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेणारच आहोत. तुर्तास धन्यवाद उर्वशी सविस्तर माहितीसाठी.